नामदेव महाराजांच्या प्रमाणानुसार जर बोलायचं झालं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. तशी पांडुरंगाची जी तिथी आहे, वार जो आपण म्हणतो, तर तो एकादशी आहे. तर देव उभा राहिल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेण्यासाठी जर पहिले वारकरी बनून कोण आले असेल तर ते देवादिदेव महादेव आहे, भगवान शंकर. तेच वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. कारण वारी ही उपासना आहे, वारी ही भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. आणि कलियुगातील अल्पायुष्य मनुष्याला उद्धाराची एक सोपी पायवाट आहे. रामकृष्ण हरी माऊली पर्ण या आमच्या डिजिटल दिवाळी अंकामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदाचीही दिवाळी आपली आणखीन गोड करण्यासाठी पर्ण दिवाळी अंक आपल्या भेटीला एक खास खमंग खुसखुशीत बौद्धिक फराळ घेऊन आलेला आहे. यंदाचा आपला विषय आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती. आणि ही महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती आपल्या भेटीला घेऊन येत असताना अशी संस्कृती आत्ता सध्या आपण एका खास व्यक्तिमत्वाच्या अमृतवाणीतून ऐकणार आहोत, जी संस्कृती आपल्या मातीचा आत्मा आहे, जी संस्कृती आपल्या महाराष्ट्राच्या सौंदर्याचा मुकुट आहे, ज्या संस्कृतीतून भक्त आणि भगवंताच्या प्रीतीचं दर्शन घडतं, जी संस्कृती याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी जगभरातून लोक आपल्या मातीमध्ये येण्यासाठी खरं तर वाट बघत असतात. आणि ती संस्कृती म्हणजे वारी संस्कृती. आणि त्याच वारी संस्कृतीविषयी हरिभक्तपरायण प्राध्यापक संतोष काळे महाराज आज आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण पर्णच्या संपूर्ण टीमकडून काळे महाराजांचं आपण स्वागत करूयात. महाराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वारी संस्कृती ज्यांना जाणून घ्यायची आहे त्यांना निश्चितच हा विषय जेव्हा तुम्हाला कळाला तो ऐकून आनंद झाला असेल. तेव्हा वारी नेमकी काय आहे, वारीतून काय मिळतं, इतकी वर्ष अखंड चालू असलेली ही वारी आपल्या समाजाला, प्रत्येक मानवजातीला काय देते हो? ही वारी कुणी सुरू केली? वारीच्या वाटेवर चालणारा पहिला वारकरी कोण आहे? आत्ताच्या विज्ञान युगात तरुण पिढीला नेमकी ही वारी काय संदेश देऊ पाहते आणि वारी कुणी करावी? असे असंख्य आपल्या मनातले सगळे प्रश्न घेऊन आज वारी संस्कृतीची ओळख नव्याने आपल्याला संतोष महाराजांकडून ऐकायची आहे. तर सुरुवातीलाच पहिला प्रश्न महाराज, वारी संस्कृती कधी बनली? वारीची सुरुवात कशी झाली आणि वारीच्या वाटेवर जाणारा तो पहिला वारकरी कोण, ज्यानं ही सगळी संस्कृतीला खऱ्या अर्थानं पाया रचला किंवा सुरुवात केली? सर्वात प्रथम ज्या देहूनगरीमध्ये आपली मुलाखत चालू आहे अशा देहूनगरीत आपण पहिल्यांदा देव आणि संतांना नमन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या या पर्ण दिवाळी अंकाचा जो काही विषय आहे तो अतिशय चांगला आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे की खरोखर सर्वांसाठी एक दिवाळीचा एक बौद्धिक मेजवानी देणारा असा पदार्थ ठरेल. आपण पहिल्यांदा जो प्रश्न केला तो अतिशय फार महत्त्वाचा आहे की वारी संस्कृतीचा उगम कसा आणि कोठे झाला. जर आपल्याला ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं जर मिळवायची असतील तर आपल्याला ज्या पंढरी नगरीमध्ये आपल्या आई वडिलांची एकनिष्ठ भावाने
अखंड सेवा करणारे भक्त पुंडलिक महाराज, आणि त्या पुंडलिक महाराजांना पांडुरंग परमात्म्याने जे वरदान दिलं त्या वरदानातून खरा वारी संस्कृतीचा उदय झालेला आहे. आणि पांडुरंग परमात्म्याने जे पुंडलिकाला वरदान दिलं तो कालखंड कधी, जसं तुम्ही म्हणला की तो कालखंड कधी आहे, तर याचं उत्तर आपल्याला नेहमीच्या आरतीमध्ये सापडतं. योगी 28 विठेवर उभा, वामांगी रखुमाई दिशे देवशोभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आलिका, आणि चरणी आहे भीमा उद्धरी झाला. किंवा जगद्गुरु तुकोबरायांचं सुद्धा प्रमाण आहे की युगे झाले 28 आणि उभा पुंडलिका पाठीस. भक्त पुंडलिक महाराजांना पांडुरंग परमात्म्याने वरदान दिलं. खरं पाहिलं तर हा हजारो वर्षापूर्वीचा कालखंड आहे. म्हणजे 28 युगाचं जर आपण कालगणनेनुसार जर गणित मांडायचं म्हणलं तर युगे झाले 28 असं तुकाराम महाराज म्हणतात. तर मग हा कालगणनेचं 28 युगाचा आपल्याला संदर्भ कसा लावता येईल, तर असं आहे की सृष्टीचा आरंभ झाल्यानंतर 4 युगाची चौकडी कंटिन्यू चालू राहते. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. म्हणजे हे 4 युग पुन्हा चक्राप्रमाणे येत राहतात. आणि अशा पद्धतीनं जे सध्याचं युग आहे कलियुग हे 28व्या क्रमांकाचं आहे. आणि म्हणून 28 युग झाले असं आपण त्याचा एक अर्थ लावूया. आणि नामदेव महाराजांच्या प्रमाणानुसार जर बोलायचं झालं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रवाहन, तर असे सुदर्शनावरी आणि म्हणून अविनाश पंढरी. हे जर प्रमाणानुसार बोलायचं झालं तर मग पांडुरंग परमात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकाराच्या रूपानं तो अविनाशी आहे, म्हणून तो अनादी काळापासून आहे. आणि सगुण रूपाने जर बोलायचं झालं तर कलियुग हे 28वे युग आहे. आणि म्हणून पुंडलिकाला पांडुरंग परमात्मा जे वरदान देण्यासाठी आले तर त्याचा कालखंड आपण कलियुगाचा सुरुवातीचा काळ मानूया. कालगणनेनुसार जर बोलायचं झालं तर सध्या 2023 सन आपल्याला पाहायला मिळतं. तर इसवी सन हे 2000 वर्ष. आणि इसवी सन पूर्व 4-5व्या शतकात आदिगुरु शंकराचार्य पंढरपूरला गेलेले आहेत. जो महायोग पेटे आपण हा श्लोक उच्चारला, ही पांडुरंगाची स्तुती आदिगुरु शंकराचार्यांनी केलेली. म्हणजे हे 2000 आणि ते 500 वर्ष. तर कालगणनेनुसार किंवा इतिहासातील संशोधनानुसार 2500 वर्षाचा आपल्याला संदर्भ लागतो. म्हणजे एकंदरीत जो तुम्ही प्रश्न केला की कधी उदयाला आली ही वारी संस्कृती, तर हे एक साधारण 2500 वर्षापूर्वीचा कालखंड आपण मानूया. आणि कसा उदय झाला तर भक्त पुंडलिकाला पांडुरंग परमात्म्याने वरदान दिलं. आता पांडुरंग परमात्मा म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे, श्रीहरीचा अवतार आहे. आणि जे आता पंढरपूर आहे तर ते भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे. आणि हे जे पंढरी क्षेत्र आहे तर हे दंडकारण्यामध्ये मोडलं जातं, जम्बूद्वीपामध्ये येतं. आणि भगवान विष्णू परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. तर पुंडलिकाला भेटण्यासाठी जे परब्रह्म आलं ते मग वैकुंठातून आलं असंही प्रमाण आहे की तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठीचा देवा आणला भूताळा आणि धन्य तो आगळा पुंडलिक. आणि दुसरी प्रमाण अशी पण आहेत, पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी होणी झाला येतात. म्हणजे जो भगवान विष्णू परमात्मा आहे त्याने जे 10 अवतार घेतले त्याच्यातील 8वा अवतार कृष्ण अवतार. आणि कृष्ण अवतार संपल्यानंतर तोच पुन्हा कुठं आलेला आहे, विटेवरती येऊन उभा राहिलेला. म्हणजे जे सध्या येण्याचं एक पहिलं कारण असं की ते दिंडेरवन त्या ठिकाणी होतं आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी रुसून बसल्या होत्या. म्हणून रुक्मिणी मातेचा रुसवा काढण्यासाठी खरं पाहिलं तर देव त्या ठिकाणी आले होते. ते खरं आता त्यांचे निमित्त आहे किंवा लीला आहे, पण त्या निमित्तानं पुंडलिकाला भेट देणं, दर्शन देणं आणि वरदान देणं याच्यासाठी देव त्या ठिकाणी आले. भक्त पुंडलिक महाराज यांचं फार मोठं वारकरी संप्रदाय आणि जगावरती उपकार आहेत. तया पुंडलिके केला उपकार फेडावा भार पृथ्वीचा. त्याचं कारण असं की त्यांच्या आईवडिलांच्या सेवेने भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले. त्यावेळेस देवाने विचारलं की अरे पुंडलिका मी तुला भेटण्यासाठी आलोय, तुझी काही इच्छा असेल तर तू वरदान मागू शकतो. त्यावेळेस पुंडलिकाने विचार केला की आज आपल्या दारामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म येऊन उभा राहिलेला आहे, तर देवाच्या दर्शनाने माझ्या आईवडिलांचं सार्थक झालेलं आहेच, परंतु फक्त स्वार्थ न साधता जगाचाही उद्धार व्हावा. आणि त्यासाठी पुंडलिकानं जगासाठी एक प्रार्थना केली, देवाकडे मागणं मागितलं
की तुम्ही आलेला आहात तर तुमचं रूप मी पाहून मला जो आनंद वाटलाय तो आनंद सगळ्यांना घेऊ द्या आणि तुम्ही अशीच विठेवरती उभा राहा. माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे तसे तोपर्यंत तुम्ही उभा राहा आणि उभा राहून तुम्ही एक काम करा किंवा एक मागणं आहे तुमच्याकडं, मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावून. म्हणजे या समाजात जगामध्ये जे मूड आहेत, आज्ञानी आहेत, पापी दुराचे आहेत, इथून पुढे जे कोणी तुमच्या दर्शना येतील तर त्यांचा तुम्ही काय करा, पाप पुण्याचा विचार न करता त्यांचा उद्धार करा. मूड पापी जैसे तैसे आणि उतरी काशी लावून. आणि मग खरं पाहिलं तर पांडुरंगाला वरदान देणं थोडंसं कठीण वाटलं, कारण देवाचं ब्रीदवाक्य असं आहे की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण आणि या लागी शरणागता शरण्य मीच येतो. म्हणजे देव उद्धार करता असताना पाप पुण्याचा विचार करतो, पण पुंडलिकाला वरदान दिल्यामुळं देवाला थोडंसं गुंतल्यासारखं वाटलं. पण ठीक आहे, पुंडलिकाच्या सेवेसाठी आणि प्रसन्नतेसाठी देवाने वरदान दिलं आणि तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. आणि तेव्हापासून देव विठेवरती उभा राहिला आणि देवाने दर्शन द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली, उद्धार करायला सुरुवात केली. आणि म्हणून देवाच्या जे पुंडलिकाला वरदान दिलं त्याच्या माध्यमातून खरा वारीचा उदय झालेला आणि हे आपल्याला असा कालखंड सांगता येईल. भगवंत विटेवर उभे राहिले भक्ताच्या सांगण्यावर. मग वारी किंवा ती जी दिंडी आणि सगळ्या संतांच्या पालख्या घेऊन चालण्याची जी पद्धत आहे ती कधी सुरू झाली आणि त्याचं जरा महत्त्व सांगाल? मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की पुंडलिक महाराजांनी देवाला वरदान मागितलं आणि देवाने दिलं. तर आपल्याला वारीचा अर्थ आधी समजून घ्यावा लागेल की वारी म्हणजे नेमकं काय आणि त्या वारीचं स्वरूप काय आहे. तर ठराविक वारा दिवशी देवाच्या किंवा संताच्या दर्शनाला नित्यनेमानं जाण्याचा भक्तीचा श्रेष्ठ प्रकार म्हणजे वारी म्हणता येईल आपल्याला. म्हणजे काय आहे की ठराविक वारी म्हणजे आपल्याकडं फक्त वारी म्हणल्यानंतर पंढरीची वारी आपल्यासमोर येते, परंतु आपल्याकडे जे काही मुख्य दैवत आहे तर त्यांच्या त्या वारानुसार वारी करण्याची परंपरा आहे. म्हणजे जसं महादेवाची वारी अमावस्याला केली जाते, खंडोबाची रविवारी, भवानी मातेची काही पौर्णिमा वगैरे अशी तिथी असेल, दत्त महाराजांची पौर्णिमा. पण तशी पांडुरंगाची जी तिथी आहे वार जो आपण म्हणतो तर तो एकादशी आहे. आणि म्हणून प्रत्येक एकादशीला वारी करण्याची परंपरा त्या ठिकाणी चालू झाली. म्हणून देवाचं नित्यनेमान दर्शन घेणे याला आपण वारी म्हणता येईल. आणि अशा पद्धतीनं जो मगाशी तुम्ही प्रश्न केला की पहिले वारकरी कोण, तर ज्यावेळेस देव त्या ठिकाणी विठेवरती उभा राहिले त्यावेळेस देवाचं जे दिव्य स्वरूप आहे आणि सुंदर रूप आहे, सुंदरते ध्यान उभे विठेवर आणि करकटावर ठेवून पाहिल्या वेद लावी बैसेची जोडणी. तर देव उभा राहिल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेण्यासाठी जर पहिले वारकरी बनून कोण आले असतील तर ते देवादिदेव महादेव आहे, भगवान शंकर. तेच वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहेत, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत मच्छिंद्ररायचा मुख्य शिष्य म्हणून शंभू महादेव हे पहिल्यांदा आले. असं सांगितलं जातं की ते आपल्या पार्वती मातेला म्हणजे धर्मपत्नी असतील, वाहन नंदी असेल, त्यांना ते घेऊन आलेले. म्हणून आपल्याला मारुतीरायाच्या समोर नंदी बसलेला दिसतो आणि प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आत येतो तेव्हा भवानी मातेचं मंदिर पाहिलं. आणि मग शंभू महादेव जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनात गेले तेव्हा हे दोघं एकमेकांचे भक्त आहेत, एकेकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई. आणि म्हणून शंभू महादेवाला तर आनंद झालाच, पण पांडुरंग परमात्म्याला अधिक आनंद झाला. आणि स्वतः शंभू महादेव माझ्याकडे दर्शनाला वारकरी बनून आलेले म्हणून त्यांना थेट देवाने पायाजवळ जागा न देता आपल्या डोक्यावर जागा दिली. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग पाहिला, विठोने शिरी वाहिला देवराना. म्हणून पहिले वारकरी जर कोण असतील तर ते देवादिदेव महादेव. आणि त्यांच्यानंतर मग काय झालं की मग ब्रह्मदेव असतील किंवा इतर सगळे दैवत, नारद मुनी असतील, शुक संकादिक असतील, हे संत आहेत, गरुड हनुमंत आहे आणि हे सुरवर आहे, स्वर्गातील देव आहे, हे सगळे त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ लागले. आणि म्हणून जो जो भक्त दर्शनाला येऊ लागला तो त्या दृष्टीनं वारकरी असा गणला जाऊ लागला. आणि मग त्याच्यातून खरं पाहिलं तर ही वारकरीची परंपरा चालू झाली. आणि मग तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संत वेगवेगळ्या कुळात जन्माला आले, जे पांडुरंगाचे भक्त झाले आणि त्यांच्या माध्यमातून वारीला विस्तृत रूप प्राप्त झाले. बरोबर. तर महाराज जगद्गुरु संत तुकोबाराय असतील
माऊली, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, या संतांनी जी वारी संस्कृती उदयाला आली, ज्या वारी संस्कृतीचा सुरुवात झाला त्यांच्यापासून, जी वारी संस्कृतीला सुरुवात झाली, त्या वारी संस्कृतीपासून आत्ताच्या विज्ञान युगात या वारी संस्कृतीमध्ये कालानुरूप नेमका काय बदल झाला? वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो माऊलीने घातला, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि म्हणून माऊली हे अधिकृत वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी आपण म्हणूया. म्हणजे त्यांनी, म्हणजे माऊलींच्या अगोदर वारी चालूच होती. म्हणजे मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की साधारण माऊलींपासून 12वं शतक, म्हणजे शके 1197 आणि सनावळीच्या दृष्टीने 12वं शतक म्हणूया. म्हणजे एक साधारण 800-900 वर्ष झाली. पण त्यांच्या अगोदर त्यांचे वडील असतील, माऊलींचे आजोबा त्र्यंबकपंत असतील, तेही वारी करत होते. जगद्गुरू तुकोबरायांच्या मूळ पुरुषांविषयी जर बोलायचं झालं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, तर हेच वारी करायचे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अगोदर 7 पिढ्या, म्हणजे तोही कालखंड माऊलींच्या जवळपासच आहे. आणि मग माऊलींच्या अगोदर सुद्धा वारी चालूच होती. म्हणजे सावता महाराज असतील, गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, कबीर महाराज असतील, हे सगळे संत माऊलींच्या दृष्टीने तसे वयोवृद्ध, म्हणजे ज्येष्ठ आपण म्हणू. म्हणजे ते सुद्धा आपापल्या पद्धतीने विठ्ठल भक्तीचा प्रचार करत होते, ते वारी करत होते. म्हणून संतांनी तर वारीची परंपरा चालू केलीच. कारण वारी ही उपासना आहे, वारी ही भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. आणि कलियुगातील अल्पायुष्य मनुष्याला उद्धाराची एक सोपी पायवाट आहे, अशी ती वारी. आणि मग वेगवेगळ्या माऊलींच्या अगोदर सगळे संत आपापल्या पद्धतीने प्रचार प्रसार करत होते, वारी करत होते. परंतु माऊलींनी काय केलं की ह्या सगळ्या संतांना एकत्र आणून एक विशिष्ट, आपण जसं म्हणतो की इमारत उभा केली, म्हणजे संघटितपणा, आणि एकत्र येऊन एक मोठं कार्य त्यांनी केलं. वारकरी संप्रदायाचा एक प्रभाव माऊलींनी निर्माण केला. आणि मग हे करत असताना की माऊली स्वतः हे वारकरीत, म्हणजे जसं ते म्हणतात की अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिने लोक, जायनिक माहिती आहे पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया, किंवा माझी जीवीची आवडी पंढरपुरा निहीन गुढी. म्हणजे माऊली स्वतः वारकरी आहेत. जरी ते ज्ञानी यांचे राजे असले, जरी ते योगी असले, तरी ते सुद्धा निर्गुणाचे किंवा ब्रह्मज्ञानाचे जरी ते अनुभवक असले, जरी त्यांनी अमृतानुभव ग्रंथ लिहिलेला असला, तरी सुद्धा ते स्वतः सगुण भक्तीचे उपासक आहेत. म्हणजे स्वतः माऊली वारकरी, म्हणून माऊली स्वतः वारी करायचे. आणि हे जे सगळे माऊली असतील आणि तुकाराम महाराजापर्यंत सगळे संत असतील, या सगळ्यांनी, एकनाथ महाराज, हे सगळे संत एकत्र जे आलेले, तर यांनी कलियुगाचा अभ्यास केला. कलियुगातील मनुष्याचा, अल्पायुष्य मनुष्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य. आणि मग आजच्या कलियुगात अवघड साधना होणार नाही. आणि मग मुक्ती, मोक्ष, शाश्वत सुख हे जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर मग आपल्याला तशीच साधनं दिली पाहिजेत. म्हणून संतांनी निर्माण केलेली उद्धाराची साधनं म्हणजे एक पंढरीची वारी, एकादशी, सोमवार व्रत धरणे, विठ्ठलाचं नामस्मरण, भजन, कीर्तन, संतांचं पूजन. म्हणजे हे एक प्रकारचे काय सोपी साधना आहे. याच साधनेमध्ये, याच वारी संस्कृतीमध्ये कालानुरूप कसा बदल झाला? आत्ताची वारी संस्कृती नेमकी कशी? कसं आहे की ज्यावेळेस पहिले, म्हणजे संतांची जी वारीची परंपरा होती, ती म्हणजे आता मी म्हणलं की वारी वारी आपण शब्द ऐकतो, पण ती वारी ही कशी करायची? म्हणजे खरं पाहिलं तर पायी वारी करणं. म्हणजे पूर्वीच्या काळी तर काय म्हणजे आधुनिक साधनं नव्हतीच, पण खरं पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणाहून पंढरपूरला पायी जाणं ही खरी या उपासनेचं हे मर्म आहे. मग फक्त देहू, आळंदीच नाही, पैठणच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पंजाब, हे इथून जे कोणी ज्या ज्या ठिकाणी बघतायत तर त्यांनी पायी जाणं, दिंडी घेऊन जाणं, आणि अशा पद्धतीने वारीला जाणं, शुद्ध अंतकरणानं भक्ती नामस्मरण करणं, आणि वारकरी होऊन जाणं, म्हणजे वैराग्य धारण करणं. आणि अशा पद्धतीनं एक शुद्ध, एक प्रकारची खरी सेवा संतांनी केली. म्हणजे जर माऊली स्वतः वारीला जायची, किंवा तुकाराम महाराजांचे जर त्यांचं वारीविषयीचं प्रेम बोलायचं झालं तर महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत.
आणि वारी करणं हे माझ्या वडिलांचं परंपरा आहे. म्हणजे माझ्या आधी विश्वंभर बाबांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती त्यांनी आवडीने केली. आज आपण पाहतो की गावामध्ये मंदिर जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती आहेत. त्या कोणामुळे इथं आल्या तर विश्वंभर बाबांच्या वारीमुळे आल्या. कारण असं सांगितलं जातं की माऊलींनी समाधी घेण्याच्या अगोदर पंढरपूरला प्रत्येक महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात शुद्ध आणि वद्य, तर 2 एकादशीला वारकरी वारीला जायचे. परंतु मग माऊलीने समाधी घेतल्यानंतर वद्य एकादशीचा मान माऊलींना दिला आणि तेव्हापासून शुद्ध आणि वद्य वारी चालू झाली. म्हणजे आळंदी आणि पंढरी अशी वारी चालू झाली. तर ही जी वारीची संस्कृती आहे ती ते संतांनी शुद्धतेनं जतन केली आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत ठेवली. आता सध्याची परिस्थितीचं बोलायचं झालं तर म्हणजे कसं आहे की वारकरी प्रत्येकानं झालं पाहिजे, पण ते संतांचं पायी होऊन वारकरी झालं पाहिजे. म्हणजे कसं की संतांना अभिप्रेत असणारी वारी झाली पाहिजे. म्हणजे कसं की आता सध्या लोक वारी करतात, लाखोच्या संख्येत दिंड्या जातात, आपण पालखी सोहळे पाहतो, फार मोठी गर्दी असते. म्हणजे वैयक्तिक मला कोणावर टीका करायची नाही, परंतु काही अनुभव, काही चित्र प्रसंग दिसतात, समाजामध्ये काही थोडंसं बोललं जातं. तर वारीमध्ये जो कुठं वारकऱ्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन जे आपण म्हणतो तर तो व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा वाढलेला पाहायला मिळतो. किंवा जे काही देवासाठी वारी केली पाहिजे, देवाच्या दर्शनासाठी केली पाहिजे, अंतकरणात ओढ देवाच्या भेटीची असली पाहिजे. तर ही ओढ आहे काही जणांच्या अंतकरणात, पण एक जास्त प्रमाण हे थोडंसं संतांच्या विचाराला थोडंसं सोडून कुठंतरी चालू आहे. आणि म्हणजे थोडंसं शुद्धता जपणं गरजेचं आहे. म्हणजे संतांनी जी पथ्य पाळली, म्हणजे अगदी तुकाराम महाराज सांगतात की वारीला जायचं म्हणजे कसं जायचं, तर होईन भिकारी पंढरीचा वारकरी. म्हणजे वारकरी होण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. वारकरी हे जीवनातलं महान पद आहे आणि वारकऱ्यासारखं दुसरं कोणतंही श्रेष्ठ पद नाही आणि जे प्रत्येकाने मिळवलं पाहिजे. कारण वारकऱ्याचा अधिकार मोठा आहे आणि मग वारकऱ्याचा अधिकार मोठा असेल तर मग वारकरी होऊनच वारीला गेलं पाहिजे. मग आता वारकरी कसं व्हायचं की आता बाह्यरंगाने नेहरू धोतर घालणे, वारकऱ्याचा पोशाख घेतला किंवा टाळदिंडी वगैरे घेतली म्हणजे वारकरी होत नाही. मग त्याची जी काही तत्व आहेत ती पाळली पाहिजे. आता महाराज म्हणतात की होईना भिकारी पंढरीचा वारकरी. जर वारकरी व्हायचं असेल तर अगोदर भिकारी व्हावं लागेल. आता ह्याचा शब्दशः अर्थ आपण काय घेणार? आता काही लोक त्याचा शब्दशः अर्थ घेतात आणि म्हणून वारीच्या नावाखाली भीक मागत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे गोळा करत जाणे वगैरे वगैरे, संग्रह करणे, असा नाही. तर भिकारी म्हणजे काय, तर व्हावा या भिकारी हेच एक कारण, अंतरुणी जन जावे दुरी. म्हणजे सर्वसाधारण आपण जो एखादा भिकारी बघतो तर त्याच्याजवळ अंगावचे कपडे सोडलं तर बाकीचं काय नसतं. म्हणून वारीला जात असताना जवळ काय ठेवायचं नाही, संग्रह नको. अंगावचे कपडे ठीक आहे, म्हणजे भिकारी भीक मागत नाही जायचं, तर भिकाऱ्यासारखं बनून जायचं, म्हणजे काही जवळ ठेवायचं नाही. आणि म्हणजे एक वैराग्य, त्याग ह्या पद्धतीने वारी केली पाहिजे. आता आपण माऊलींचा सोहळा पाहतो की माऊलींचा जो पालखी विसावा आहे तो तंबूमध्ये असतो किंवा पालामध्ये असतो, म्हणजे तुकोबारांकडे पण असतो, त्याच्याबद्दल काय नाही. पण हे वारीमध्ये जात असताना चालत जाणे किंवा तंबूमध्ये मुक्काम करणे, कोणाच्या घरी मुक्काम न करणे, की हे सगळे पथ्य काय, तर एक आसक्ती नको, वैराग्य पाहिजे, अशा पद्धतीनं. मग महाराज या वारी संस्कृतीने आपल्या समाजाला काय दिलंय? समाजातल्या सामाजिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही वारी संस्कृती नेमकं काय योगदान देते? मुळात वारी ही संतांची उपासना आणि मी म्हणल्याप्रमाणे की वारी ही व्यापक आहे. म्हणजे फक्त पंढरपूरला जाणे येणे अशी वारी नाही. तर खरं पाहिलं तर वारकरी या शब्दाचे 2 अर्थ पडतात. एक नित्यनेमानं आळंदी पंढरीची वारी करणार वारकरी आणि दुसरा विकारांवर वार करणार वारकरी. म्हणजे आपल्या देहामध्ये 6 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. तर याच्यावर त्याने वार केला पाहिजे, तेव्हा तो वारकरी होईल. आता वारीच्या माध्यमातून संतांच्या विचारातून समाजाला काय मिळतं, तर पहिली गोष्ट की समाजाला एक महत्त्वाचं आध्यात्मिक प्रबोधन, म्हणजे ज्ञान जे म्हणतो आपण, काय भक्ती, ज्ञान, वैराग्य, भक्ती, सुख हे समाजामध्ये गरजेचं आहे. समाजामध्ये शांती, भक्ती निर्माण करणं हे संतांचं कार्य आहे. वाढवाय सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाची.
तर खरं पाहिलं तर समतेचा विचार समाजामध्ये, जातीभेद पाळू नका, सगळे एकत्र या, सगळ्यांविषयी प्रेम ठेवा, म्हणजे एक प्रकारची चांगली शिकवण, सामाजिक सलोखा, प्रेम वाढवण्याचा एक संदेश वारीतून दिला जातो. कारण वारी ही संतांच्या विचाराची आहे. मग त्याच्यातून विचार मिळतात समाजाला. त्याचबरोबर शुद्ध भक्ती कशी करायची, त्याचबरोबर जे आपण पर्यावरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण आज या ठिकाणी नांदुरकीच्या वृक्षाखाली बसलोय. समोर महाराजांचं वैकुंठ गमन आहे, मूर्ती आहे. तर महाराजांचं प्रसिद्ध अभंग आपण ऐकलेलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे अनवत आळविते. तर याच्यातून एक तुकाराम महाराज जेव्हा भंडारा भामचंद्र गोऱ्हाडा या डोंगरावरती जायचे, तर मग त्या काळात महाराजांच्या पत्नी, धर्मपत्नी असतील, बंधू असतील, कान्होबराय किंवा मग गावकरी त्यांचे शिष्यमंडळी त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही गावातलं भजन, घरचं भजन सोडून तुम्ही डोंगरावर जाऊन का बसता, म्हणजे हा टास्क कशासाठी, गळ्यात विना चिपळ्या घेऊन जाणं. आता इथं समोर शिल्प कोरलेले आहेत, तर हे तुमचा 8 तास कशाला. तर महाराजांचं मग त्यावेळेचा अभंग आहे, वृक्षवेली आम्हा सोयरे. म्हणजे खरं पाहिलं तर आपले सोयरे हे वृक्षवेली आहेत, पशु पक्षी हे आहेत, कारण यांच्यामध्ये गुणदोष नाही आणि तो आपल्या अंगात येत नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत, लोकांतात आला तर गुणदोष येतो, साधनेमध्ये व्यत्यय येतो. तर म्हणजे एक महाराजांचं वृक्षांवरती प्रेम होतं, वृक्ष लावा वगैरे असा संदेश आपल्याला मिळतो. आपल्या पुणे विद्यापीठाचे तरुणांची पण दिंडी सहभागी असते, तेही झाडे लावा वगैरे असा संदेश देतात, म्हणजे पर्यावरणात संदेश मिळतो. दुसरी गोष्ट अशी की तुकाराम महाराजांनी त्यांच्या ग्रंथातून अंधश्रद्धा निर्मूलन केलेला आहे की देवाची भक्ती करा पण डोळे झाकून नको, म्हणजे आंधळेपणा नको. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणजे तेव्हापासून आजही भक्तीच्या नावाखाली मग पशु हत्या करणं, अंगारे दुपारे, 900 सायास, आणि मग अशा प्रकारची एक दिशाभूल, बोंधू लोकांच्या आहारी पडणं, बोंधू साधूंचा शिष्य परिवार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग महाराजांनी याचे परखड हे केलेलं आहे. 900 कन्यापुत्र होते तरी का कन्या लागे पती, किंवा वैद्य वाचवी ते जीवात तरी कोणा द्याते देवा. म्हणजे जर देव वाचवत असेल तर मग वैद्याची काय गरज आहे. म्हणजे असे अंधश्रद्धेच्या बाबतीतही महाराजांनी शेंदरे हेंदरे दैवते कोणती पूजे बुथे घेते असे त्यांनी टीका केली, समाज प्रबोधन केलेले, अंधश्रद्धा घालवलेले. आणि जो काही समतेचा विचार आहे आणि जो भक्तीचा विचार आहे, खरं पाहिलं तर आपल्या उद्धाराचा विचार फार महत्वाचा. म्हणजे वारी परमार्थ ह्या सगळ्या गोष्टी का तर उद्धारासाठी करायच्या, उदरासाठी नाही, म्हणजे पोटासाठी नाही. पोटासाठी संत झाले कली बहुत. म्हणजे आजच्या काळात संप्रदायामध्ये भरपूर मोठे कीर्तनकार, प्रवचनकार, मान्यवर आहेत, ज्यांना प्रसिद्धी आहे किंवा सगळी मान्यता आहे. पण खरी मान्यता देवाची पाहिजे, संताची पाहिजे. देवमान्य संतमान्य जीवन असेल तर मग ते उद्धाराचं जीवन आहे. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.